हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मस्त आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मूगचे वडे. म्हणजे आपण आज मुगाचे वडे बनवणार आहोत. तर आपण आता मी ह्याला रात्रभर भिजून ठेवलं होतं चांगलं. आता आपण ह्याला थोडंसं मोठं मोठं म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, भरडं टाईप असं पिसून घ्यायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये आपण असं मग ह्याच्यामध्ये आपण टाकूयात थोडेसे लसूण, थोडीशी अद्रक, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. ह्यांना आपण चांगलं पिसून घेऊयात. तर हे बॅटर आपलं रेडी झालं आहे. तर ह्याच्यामध्ये मी छोटे एकदम बारीक कट करून घेतले 3 छोटे कांदे, एकच छोटासा टोमॅटो आणि कोथिंबीर. आपण हे सगळं ह्याच्यामध्ये ॲड करूयात. त्याच्यानंतर ह्याच्यात चवीनुसार मीठ जाईल. ह्याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर हे आपलं बॅटर मिक्स झालं आहे. आता ह्याला आपण एक थोड्या वेळासाठी झाकून ठेवूयात. तोपर्यंत तेल गरम होतं आहे चांगलं. आणि आता मी तुम्हाला दाखवते चटणी कशी बनवायची आहे. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूयात ओलं खोबरं, जास्त पुदिना, हिरवी मिरची, थोडं जास्त अद्रक, लसूणसुद्धा थोडंसं जास्त. आता आपण ह्याला पिसून घेऊयात. तर ही चटणी आपली रेडी झाली आहे. आपण एक बाउलमध्ये काढून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण, मिक्स करून. आपली चटणी रेडी झाली आहे. तर तेल चांगलं गरम झालंय. आता आपण हे बॅटर असं हातामध्ये घेऊन ह्याला हातानेच चपटप करून सोडून द्यायचं वड्यांच्या आकाराने. ह्या पद्धतीने खूप खायला खूप टेस्टी लागतात. प्रोटीनयुक्त आहे आणि छोट्या मुलांसाठी पण खूप छान आहे. ह्याला जर तुम्ही ह्याच हिरव्या मुगला चांगलं असं बारीक पेस्ट करून त्याचे वडेसुद्धा डोसेसुद्धा बनवू शकतो आपण, आप्पेसुद्धा बनवू शकतो. जसं तुम्हाला काही बनवायचं असेल तसं बनवू शकतो आपण. आता ह्याला आपण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरती फ्राय करून घेऊया. असं आपण त्यांना पलटी मारून घेऊया चांगलं. तर हे आपले वडे छान असे गोल्डन ब्राऊन झालेत. आपण ह्यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात. मेन इंग्रेडियंट हे जे की आपण वडापाव या भजी, कांदा भजी कुठल्याच कशासोबत पण आपल्याला तळलेली मिरची तर पाहिजे. तर आपण थोडीशा मिरच्या तळून घेऊया. तर मिरची तळताना पहिलंच तिला थोडंसं ठेचा मारून घ्यायचा, म्हणजे तिला थोडंसं फोडायचं नाही, तर ती तेलामध्ये टाकल्यावर अशा अंगावरती खूप उडते आणि आपल्याला मग काहीसुद्धा इजा होऊ शकते. हे बघा आता उडली का नाही उडली. तर ही अशी मिरची चांगली फ्राय करून घ्यायची आहे. एक छोट्याशा प्लेटमध्ये काढायची आहे. त्याच्यावर छान असं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे आपले वडे रेडी झालेत. आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चटणी घालून घेऊया. आणि जो आपण फ्राय केली आहे मिरची आय लव्ह मिरची. कोणाकोणाला आवडते मिरची? मला तर खूप आवडते. तर आपण ही थोडीशी अशी ह्या पद्धतीने ठेवूयात. ज्यांना आवडेल ते घेऊन खातील. तर एक साईडला ठेवलाय वडा, मी दाखवते तुम्हाला तोडून. तर ह्या पद्धतीने बनतात ते बघा, किती छान क्रिस्पी आणि खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की टेस्ट करून बघा.
आणि ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. ह्याच्यासोबत तुम्ही पावसुद्धा घेऊन खाऊ शकता. चटणी अशी छान पावावरती लावायची आणि त्याच्यामध्ये वडे ठेवून खायचे. तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. जर माझी छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.